नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्राने तुफान वेग पकडलाय. रोज कुठे ना कुठे 2 ते 3 मैदाने चालूच आहेत. त्यात भर म्हणजे आता यात्रेची पारंपरिक मैदाने पण चालू झाली आहेत. त्यात पुसेगाव असेल, निमसोड असेल किंवा महाराष्ट्र केसरी कोळे असेल, रोज नवीन नवीन चेहरे उजेडात येत आहेत. तर याच नंदींमध्ये सध्याच्या 2026च्या चालू सीझन मध्ये कोणते नंदी टॉप 10 ला आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ खूप भन्नाट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आजच्या लिस्ट मध्ये 1 नंबरचा मान पटकावला आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका स्वर्गीय पंढरीशेठ फडके म्हणजे दादा सरकारच्या सर्जनी. मित्रांनो, वेग आणि प्रचंड वेग, आणि त्याचं नाव म्हणजे सर्जा. फॉर्च्युनरच्या मैदानात बकासूर सोबत उजेडात आला आणि तिथून जाईल ते मैदान गाजवायला लागला. छोटी मोठी मैदाने तर आहेतच, पण पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात लखनच्या जोडीने सर्जाने 2 नंबरचा मान पटकावला आणि तिथूनच सर्जाने आपलं नाव शर्यत क्षेत्रात गाजवायला सुरुवात केली. आज जर पंढरीशेठ फडके असते तर ते पण सर्जाचं फळ पाहून खुश झाले असते. तर हाच सर्जा आज आपल्या लिस्ट मधील 1 नंबरचा मानकरी ठरलाय. मित्रांनो, 2 नंबरचा मान पटकावलाय तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखनने. मित्रांनो, शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम याचं नाव म्हणजे लखन. मैदानाच्या बाहेर एकदम वासरासारखा असणारा लखन जेव्हा का पळायला जातो त्याच्यात वेगळंच भूत संचार. मित्रांनो, लखनच्या मालकाचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते लखनला गॅपने पळवतात आणि कायम टॉपच्याच पायऱ्यात पळवतात. म्हणूनच त्या काय लखन जाईल त्या मैदानात धुमाकूळ घालतो. मग ते फॉर्च्युनरचे मैदान असू द्या, वडकीचं मैदान असू द्या किंवा पुसेगावचं हिंदकेसरी मैदान असू द्या, लखन कायम 1, 2, 3 नंबरातच दिसतो. म्हणूनच लखन ठरलाय आपल्या लिस्ट मधला 2 नंबरचा मानकरी. मित्रांनो, 3 नंबरला जो नंदी आहे त्याला खरं तर इंट्रोडक्शनची काहीच गरज नाही, कारण मैदान बिनजोडचं असू द्या किंवा घाटावरचं 3 फेऱ्याचं, हा नंदी कधीच आपल्या मालकाला आणि फॅन्सला नाराज करत नाही. अगदी बरोबर ओळखलंय मित्रांनो, आपण बोलतोय बिनजोडचा बेताज बादशाह मथुर बद्दल. सध्या मथुर तुफान फॉर्म मध्ये आहे, खास करून 3 फेऱ्याच्या मैदानात. मग ते पुसेगाव असो, सासवड असो किंवा वडकीचं हिंदकेसरी मैदान असू द्या, मथुर सध्या तुफान पळताना दिसतोय. बिनजोड मध्ये हारजीत चालूच असते, पण मथुर बिनजोडचा बेताज बादशाह काल पण होता, आज पण होता आणि कायम राहील. म्हणूनच मथुर आपल्या लिस्ट मध्ये 3 नंबरच्या जागी विराजमान झालाय. मित्रांनो, मथुर नंतर आजच्या आपल्या लिस्ट मध्ये 4था नंबर पटकावलाय तो म्हणजे मथुरचा छोटा भाऊ, अखंड हिंदुस्थानाचा लाडका, शर्यत क्षेत्रातील देव, द्वादशम हिंदकेसरी बकासूरने. मित्रांनो, या नंदीबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. असं कोणतंच मैदान नाही जे या पट्ट्याने गाजवलं नाही. मग ते हिंदकेसरी असो किंवा महाराष्ट्र केसरी, फॉर्च्युनरचा असो किंवा थारचं, असा एकही किताब नाही जो या पट्ट्याने जिंकला नाही. बकासूर बद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत, पण तुम्हाला जर आतापर्यंतचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बकासूर ठरलाय आजच्या आपल्या लिस्ट मधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. मित्रांनो, मथुर आणि बकासूर नंतर आजच्या आपल्या लिस्ट मध्ये 5व्या नंबरचा मान पटकावलाय तो एक नाही तर 2 नंदींनी. अगदी बरोबर ओळखले मित्रांनो, आपण बोलतोय आदत हिंदकेसरी सचिन आणि येड्या लक्षाबद्दल. फक्त नावच येडा लक्ष आहे बरं का, पण पळायला एकदम सरळ बैल. मित्रांनो, सचिन आणि लक्षाने बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासातील पुसेगाव मैदानात आदत वासरांनी हिंदकेसरी होण्याचा पहिला मान पटकावला आणि बैलगाडा क्षेत्राला दाखवून दिलं की फक्त अनुभव नाही, तर तुमच्यात दमक असेल तर तुम्ही आदत वयात पण हिंदकेसरी होऊ शकता. फक्त पुसेगावच नाही मित्रांनो, तर या जोडीने वडकीचं हिंदकेसरी मैदान पण दणानून सोडलं. ज्या मैदानात ही जोडी पळाली, प्रेक्षकांचं आणि आपल्या मालकाचं मन जिंकले, आणि म्हणूनच मोठ्या मोठ्या दिग्गजांना मागं सारून सचिन आणि लक्षाने आपल्या यादीत 5वा नंबर पटकावलाय. तर मित्रांनो, हा होता टॉप 10 नंदींचा पार्ट 1. पार्ट 2 मध्ये तुम्हाला कोणकोणते नंदी पाहायला आवडतील हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत पाहत राहा स्पोर्ट्स विथ मिस्टर जय. धन्यवाद.